क्षेत्राचं वर्णन संपलं आता. त्याच्यामध्ये 36 तत्व आहे. महाभूतान्यहंकारो बुद्धिरो व्यक्तमेव च इंद्रियाणि दशेकंच पंचेन इच्छा द्वेष सुखम दुःखम येतं क्षेत्र. आपलं हे सगळं संपलं. एक धरती म्हणून त्याचं वर्णन ज्ञानेश्वर महाराज करतात. आहे ना 143 का. परस्परामध्ये प्रेमभाव नाही, वैर आहे. पृथ्वीला पाणी आटून टाकतं, पाण्याला अग्नी त्याचं वाफ करतो. अग्नीच्या वाफेला सुद्धा वायू काय करतो, गिळून टाकतो. आणि सर्वांमध्ये समाविष्ट आकाशात होते. एकमेकाचा सहन करीत नाही. सरकारच असते ना, पण ते सर्व हंटर काम करून घेतं. सिंह एवढा मोठा, हत्ती एवढा मोठा, आणि ती शेळी लहानशी असते बा. वास्तविक शेळी हरणाचं सिंहाचं काय खांदे आहे की, तरी पण सुद्धा ती शेळी कोणाच्या डोक्यावर नृत्य करते ना, सिंहाच्या. ती शेळी म्हणत असते, तुझे दात किती आहे बघू दे मला. कोणत्या दाताने तू पशु खात असतो, काही करत नाही. त्याप्रमाणे आपापले हे कामं करतात. ते बरेच दिलेलं आहे. तरी आता धृती वंजना भेद आहे की, तरी तत्व परस्परे उघड जाते. स्वभाव वेरे नवे पृथ्वीचे निरे ननाशे. उघड जाते परस्पर स्वभाव. पृथ्वीचे नवे पृथ्वीचे निरे न वाटेचे. तेव्हा पाणी पृथ्वीला आणि आटून टाकत असतं. निराते आटी तेज. अग्नी पाण्याची वाफ करून टाकतो. त्याचा वायू शिजला. किती अग्नी पेटलेला असला तरी वायू विझून टाकतो. गगनाचे सहज वायूची पक्षी. तेव्हा वायू हे जे विमानात हे सोडले जात असतात ना ग्रह, हे हवा घेऊन जावे लागतं बा. असे विमानात सुद्धा असतं. म्हणून आकाशच वायूला मिळून टाकत असतं. गगनात सहज वायूची पक्षी. तेवी चुकून वेळी आपण एकाशी न मिळी. अनादरी कोणी वेगळे आकाशी. ऐशी पाचही बुद्धे न साधवी. म्हणून आकाशसुद्धा सर्वव्यापी असून सुद्धा परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी आकाशाचा पत्ता लागत नाही. ऐशी बुद्धे न साधवी एकमेकाचे. आणि ते ऐक्यात दिया येते. परस्पर वैर असताना सुद्धा वैर विसरून जाऊन एकपणाने कामे करत असतात. बंधवाची ओकी सांडवणी वस्तू एकी. आणि एकाते पोकीने कोणी का. परस्परामधलं वैर विसरून जाऊन एकमेकाला सहाय्य करतात. एखादे पोकी आणि आपल्या आईने दुसऱ्याला वाढवतात. ऐसे न मिळे त्या साधने चळे धैर्य जेणे. आणि त्या ना मी म्हणे धरती पैगा. अर्जुना एकमेकाला सहाय्य करणारे असून सुद्धा आणखी हे करीत नाही. असं जे तत्व आहे त्या तत्वाला आम्ही धैर्य असं म्हणत असतो. आणि जीवेशी पांडवा 36चा मेळावा तो आहे तो जाणावा संघात वेगळा. एकूण 35 तत्व आहे ते मिळून एक संघात तयार होतो. म्हणून 35 अधिक 1 असे 36 तत्व असतात. वास्तविक त्याच्यामध्ये 35च तत्व आहे, पण तो समुदाय मिळून एक संघात नावाचं तत्व होता. तो तुझा नावा संघात वेगळा. अशा प्रकारे
हे क्षेत्राचं वर्णन या ठिकाणी केलं. एवं 36 भेद सांगितले तुझं विषद त्या येथुल्या प्रसिद्ध क्षेत्र म्हणजे. म्हणून 36 भेदाने युक्त असलेलं असं जे क्षेत्र, ते क्षेत्र आम्ही तुला काय केलं, चांगल्या प्रकारे विशद करून सांगितलं, म्हणजे स्पष्ट करून तुला सांगितलं. या येथुल्याचे प्रसिद्ध आणि क्षेत्र म्हणजे. म्हणून या 35चा मेळावा आणि 36 तत्व मिळून क्षेत्राचा उल्लेख आम्ही तुला केला, तो त्याला क्षेत्र असं म्हणतात. पुन्हा आणखी त्या क्षेत्राचं वर्णन करतात. रथांगाचा मेळावा देवी रथ म्हणजे जे पांडवा का दोर्दैव नामदेव. एखादा रथ असतो नाही का, रथामध्ये आणखी काय चाकं असतात, इतरही काहीतरी असते, तरी पण सुद्धा नुसत्या चाकाला आपण रथ म्हणतो का, त्याचा दोरा असेल त्याला आपण रथ म्हणतो. मग सगळं आणखी अवयव मिळून जसं रथ नाव येते त्याप्रमाणे रथांगाचा मेळावा. आणि देवी रथ म्हणजे एक कोणीतरी ग्रस्त होता, तर म्हणलं अरे रथ येऊन राहिला, रथ बाहेर रथ दिसला. तो म्हणाला की रथ कोणाला म्हणता तुम्ही, तो काही बाजू होईना बा. त्याला सांगितलं म्हटलं रथ येऊन राहिलेला आहे, बाजू राहो की. तो म्हटलं रथ मुळीच येऊन जाणार आहे. रथ कुठे येऊन राहिलेला आहे. म्हटलं काही वेळा झाला आहे का तो रथ येऊन राहिला असं नाही. मग त्याने सांगितलं म्हटलं रथ म्हणजे कोण आहे सांगा. तो रथ लावा. त्याने हात चावला, चाकाला हात लावला. कशाला. म्हटलं याला रथ म्हणतात. नाही म्हणाला चाका म्हणतात. धुऱ्याला हात लावला तो गेला. त्याला म्हटलं धुरे पडत असतात. रथाची सिद्धी होऊ शकली. समुदाय ज्यावेळेला एकत्रित येतो त्यावेळेला त्याला काय म्हणायचं, एका अवयवाला रथ म्हणता येत नाही का. देह कशाला म्हणायचं, हाताला का. म्हणजे सगळे अवयव काय झाले पाहिजे. म्हणजे तुला काय म्हणायचं, रथ नाही देह म्हणायचं. रथाची उपमा उपनिषदामध्ये सुद्धा रथाची उपमा दिली आहे. मग त्या उपनिषदाचं नाव आठवत नाही बा. आहे काय. मग शरीराला सुद्धा अवयवाला इंद्रिय घोडे म्हटलेलं आहे. आणि ते बुद्धीला तुमचे ते दोर असतात ना, त्याचे नाव रथांगाबाई उपनिषदामध्ये. आणि त्याला चालवणारा कोण आहे, जीव आहे तो. जर ते ताब्यामध्ये जर दोर असले तर बरं आहे, नाही तर कुठे जाईल काही सांगता येत नाही. घोड्याने एकदा हिरवा चारा पाहिला की मग त्याचा संयम आवरला जात असतं. म्हणून तो दोर असतात ना, त्याप्रमाणे इंद्रियाने विषय पावल्यानंतर पुण्याला मस्त नेल काही सांगता येत. किती डायबिटीज असला एकदा श्रीखंड पाहिला म्हणजे संपलं सगळं. चतुरंग अधोर्ध नाम अवयवा नाम देह. वरचे अवयव खालचे अवयव मिळून आणखी देह होत असतो. चतकरी तुरंग समाजे सेना नाम भजे. आणखी वाक्य म्हणजे पंजे अक्षराचे. करी म्हणजे हत्ती, तुरंग घोडे, या सर्वांच्या मिळून त्याला सेना असं म्हणत असतात. आणि वाक्य म्हटली पंजे अक्षराचे. आपण वाक्य म्हणतो त्याच्यामध्ये अक्षराचा समुदाय असतो म्हणून त्याला आपण वाक्य असं म्हणतो. जळधराचा मेळावा वाच्य होया बाळा, नाना लोक सकळा नाम देह. जळधराचा मेळावा, ढगामध्ये ज्याप्रमाणे ढगा आणखी पाण्याला धारण करत असतात, आपण त्याला वाच्य होया बाळा, त्याला ढग असा आपण म्हणत असतो. नाना लोक सगळा नाम दे. एका माणसाला जग म्हणतो का आपण. जग म्हटल्यानंतर त्याचा समुदायवाचक शब्द आहे. कोणता. जग म्हणजे जन, जाय ते म्हणजे उत्पन्न होणे. आणि गम आहे, गमगच्छती म्हणजे जाणे, जे उत्पन्न होते आणि जात असते, असं जी क्रिया आहे
त्याला जग असं म्हणत असतात. क्षे स्नेह सूत्रबंदी मेळो एकीजे स्थानी अंधारे जे तो जनी दीप होय. स्नेह सूत्रबंदी दिवा असतो, त्याच्यामध्ये दोरा असतो, त्याचप्रमाणे तेल असते. या सर्वांना मिळून ज्याप्रमाणे आपण दीप असं म्हणत असतो, एवं 36 एकत्वे मिळते जेणे एकात्वे तेणे स्नेह परत्वे क्षेत्र म्हणजे असे 36 तत्व यांचा समुदाय एकत्रित होत असतो. त्या समुदायाला क्षेत्र असं म्हणतात. आणि वा तेनी भौतिके पाप पुण्य पिके म्हणून आम्ही कौतुके क्षेत्र म्हणतो. पुन्हा क्षेत्र आम्ही का म्हणतो त्याला पुन्हा दुसऱ्यांदा सांगतात. याची वहिवाट आपण जर केली तर या क्षेत्रामधून कशाचं पीक येते मग? पाप आणि पुण्याचं काय ते शेतकरी नाही काय शेतीची मशागत केल्यानंतर म्हणजे पेरेल त्याच्यातून त्याला त्याची उत्पत्ती होत असते. त्याप्रमाणे या क्षेत्रातून पुण्यही होतं आणि पुण्य कशाला म्हणायचं दिसतं का ते? क्षेत्र कार्यावरून जाण्याचा कशा आधी पुण्य फळं आले. अलाभ्य लाभ ज्याच्या वेळेला एखाद्या वेळेला माणसाला प्राप्त होत असतो म्हणून त्याला काय म्हणायचं पुण्य काहीतरी फळाला आहे. इथं विद्यार्थी होते यावर्षी नाही गेल्या वर्षीची गोष्ट पहा. आम्ही आपलं पाठ घेण्याचं म्हटलं इतका वेळ करायला म्हणलं मुलाला 5,000 रुपये काहीतरी दक्षिणा दिली. किती? 5 नाही का 5 रुपये मिळेना दक्षिणा किती मिळाली? साधा लाभ आहे का अलाभ्य लाभ? नाचतच आलं पोटाला. कधी आयुष्यात व्हाय नाही 5,000 आणि त्याच्यात नाही. पण ते म्हणून आम्हाला मिळाली ती मिळाली पण आमच्याबरोबर कोणाला मिळायला पाहिजे. आमच्या मित्रालाही मिळाली पाहिजे. मोबाईल म्हणून फोन म्हणून बरं राजा प्रसन्न झाल्यानंतर मग काय कमी आहे असं आहे ना. राजाचं देणं देवाचं देणं सारखं असते बघा आहे ना. म्हणून पाप आणि पुण्य याच्यामध्ये म्हणून मी त्याला क्षेत्र असं म्हणतो. आणि एखादे होते देव म्हणते दयादही पर्यसोयी अनंते नामे जया. मग या शरीराला कोणी देव म्हणतात, शरीर म्हणतात, क्षेत्र म्हणतात. अनेक नावाने ओळखल्या जात असते. परी असो हे अनंत नामे या म्हणून त्याला बरीचशी नावं आहे. याची व्याप्ती सांगतात बघा. हा मला एक क्षेत्र किंवा आपल्या हाताने 3.5 हाताचं आहे असं म्हणतात. परंतु हे केवळ तेवढ्यावरच नाही, त्याचं क्षेत्राचा व्याप केवढा आहे. परतत्व आरवते स्थावरात होते आणि जे काही होते जाते ते क्षेत्राची आहे. परतत्व आरवते परतत्व ज्या अर्थी सृष्टी दिसते त्या अर्थी या सृष्टीला कोणी ना कोणीतरी तत्व असलं. विना तत्वाशिवाय ज्या अर्थी गाडी धावते त्या अर्थी रूढ काय केले पाहिजे, मानले पाहिजे. असं आहे ना. अस्थिर तत्वाला स्थिर तत्वाची आहे. चित्र विचित्र जगत दिसतं याला कोणतरी तत्व असलं पाहिजे. अंतिम जे तत्व असते ना त्याला उदाहरणार्थ आपला सदर आहे जरी मशीन करणाऱ्या माणसाने जरी शिवला असला तरी या सदरमध्ये कापड होता अगोदर. सदर शिवण्याच्या पूर्वी काय होतं बरं, कापड होण्याच्या पूर्वी तंतू होते. काय होते मग तंतूच्या पूर्वी कापूस होता आणि कापसाच्या पूर्वी कपाशी पेरली होती. अलग अलग आहे. शेवटी अंतिम तत्व कोण झालं? बीज तत्व. अलग अलग आहे. त्याप्रमाणे आपल्या जगाचा कोणता अंतिम तत्व आहे? मग तसं सर्व आहे. ज्या जगत दिसते कोणी ना कोणी स्थिर तत्व असलं. चळे ना टळे सैरे ना नापले बळे अंग बले
असं त्याला ब्रह्म असं म्हणतात. ब्रह्मा तरी त्याला का म्हणतात? ते इतकं व्यापक आहे. मग त्याच्यातला एक धातू आहे ब्रविवृद्धव, म्हणून ते अत्यंत व्यापक असल्यामुळे त्याला अंत नाही. काय आहे का रे? किती व्यापक आहे आपल्याला लावायचं. सगळ्यामध्ये जास्त व्यापक म्हणजे पृथ्वी, पृथ्वीपेक्षाही समुद्र, समुद्रापेक्षाही तेज, तेजापेक्षाही वायू, वायूपेक्षाही आकाशपेक्षाही माया. आणि ती माया कुठे दडते याचा काय लागत नाही. म्हणजे यावरून परमात्मा किती व्यापक असला पाहिजे. शेवटी त्याला अंत लागत नाही, त्याला काय म्हणायचं नाही. आता का लक्षात? ज्याचा अंत लागत नाही त्याला अनंत म्हणतात. समुद्रात पाणी किती अंत लागते का त्याचा? त्याला काय म्हणायचं? अंधार. मग परमात्मा स्वरूपाचा वेदाला सुद्धा काय लागत नाही. स्थावर हात होते. स्थावर म्हणजे जड आणि आहे ना. आणि जंगम म्हणजे हालचाल करणारे. जेवढे प्राणी मात्र सर्वच्या सर्व आहे स्थावर. काही होते आणि काही जाते क्षेत्राचे. क्षेत्राचा स्वभाव आहे. जनजा येते म्हणजे उत्पन्न होते. गमगच्छती म्हणजे जे होते आणि जाते. नाही काय सृष्टीचा प्रवाह आहे, तो प्रवाह सारखा राहतो का? मग सृष्टीचा प्रवाह म्हणजे उत्पत्ती, स्थिती, पुढे लय, पुन्हा उत्पत्ती, पुन्हा स्थिती, पुन्हा लय, कृत, त्रेता, द्वापर, कली. हे धारा बंद पडत असते का चालूच राहते? आता कोणता युग आहे? आता कलियुग आहे बा. कोणता युग आहे? कली त्याचं नावच मुळामध्ये भांडणाचं योग. कशाचं शब्द केल्यानंतर पहिल्या वर्षाचे पोरं शिकत असतात त्या याच्या पुस्तकामध्ये कली शब्द आलेला आहे. नाही का? तो कोणता कसा वाचक आहे तो नाही सांगता येत. अकारांत, इकारांत. कली कशात येते? इकारांत. जाऊ दे, आपलं व्याकरण नव्हे आपलं. सहज शब्द आलेला आहे म्हणजे या ठिकाणी. त्यामध्ये आहे का नाही? परी सुरनर उर्गी घडत बी योनी विभागी गुणसंगे कर्मसंगे पडिले साधे. सूर पुण्याचं फळ. सूर, सूर म्हणजे देवाधिकाची प्राप्ती आहे ना. पुढे नर म्हणजे आपण मृत्यूलोकातले लोक. आपल्याला नर असं म्हणत असतात. आपला लोक म्हणजे मृत्यूलोक आहे. आणि ब्रह्मलोक म्हणा, कैलास लोक म्हणा, हे कोणाचा लोक आहे? हा देवाचा. त्याला सूर असं म्हणत असतात. पुण्याने या लोकाची प्राप्ती होत असते. वर जाण्या इतकं पुण्य नाही, खाली जाण्या इतकं पाप नाही. मधल्या अवस्थेमध्ये जी अवस्था मिळते त्याला कोणता देव म्हणायचा? मनुष्य देव. त्याच्यातही पुन्हा कमी जास्त पण आहे. काही गरीब आहे, काही श्रीमंत आहे, काही आंधळे आहे, काही पांगळे आहे, काही रोगाने जर्जर आहे. हे सुद्धा पापाचेच फळ आहे. कोणाची जे आरोग्य ना दैन भाग्य नाही या पडते. एखाद्या माणसाला पुष्कळ इस्टेट आहे पण रोगाने ग्रासलेला आहे. कशाचा आहे? एखाद्याजवळ इस्टेट नाही पण आरोग्य आहे. काय भाग्यवान कोण आहे? ज्याच्याकडे आरोग्य आहे. आणि काही माणसाजवळ श्रीमंती आहे आणि पुन्हा काय आरोग्य आहे. हे पाहिजे. कोणत्या कोणत्या असते? उर्गी म्हणजे सर्पाधिकाच्या योनी आहे ना. हे सगळे कसे आहेत? दुःखदायक योनी आहेत. घडत आहे योनी विभागी. याला योनी असं म्हणत असतात. याचे विभाग असतात. गुणकर्मसंगे पडले साधे. हे जे काही माणसाला प्राप्त झालेलं आहे त्याला जर काही करणं असेल त्या गुणाचा, सत्वगुणामुळे, तत्वगुणामुळे, रजोगुणामुळे काय होते? तुम्हाला 14व्या अध्यायामध्ये गुणाचं वर्णन केलेलं आहे.
ऊर्ध्वं गच्छति सत्त्वस्थः मध्ये तिष्ठन्ति जगन्यगुणवृत्तीस्तः अधो गच्छन्ति. अतिपापामुळे अधोगती होत असते. मनुष्य यात आल्यानंतर ऊर्ध्वगती झाली पाहिजे, अधोगती नाही का. निषिद्ध कर्म केलं तर कोणती गती, विहित कर्म केलं तर, ज्ञान झालं तर नाही समजत. अरे ज्ञान झालं तर मुक्ती. देह येणं सरे आणि ऊर्ध्वावर आहे. देह म्हणजे काय, चांगला असो का वाईट असो, तो काय करत असतो, दुःखालाच कारणीभूत आहे. एक राजाची गोष्ट सांगतात. जावई बुवा होते आणि ते राजाला जावई बुवाचा काय आलेला होता, फाशीवर द्यायचं ठरवलं कोणाला, सगळ्यांना. मग त्याच्याकरता ते बिरबलनी म्हणा किंवा अशी गोष्ट आहे. मध्ये साप याच्यावर ते सुई असते, नाहीतर फाशी देण्याचं ठिकाण असते ना, त्याला पूर्वीच्या काळामध्ये सुळं द्यायला. मग ते सुळीत असे निर्माण केलं. त्याच्यात काही लाकडाचे, काही लोखंडाचे, काही पितळ्याचे, काही चांदीचे केले. मग त्या बिरबलने विचारलं, म्हणलं असं का बरे सगळे ज्यामध्ये सुळावर द्यायचे आणि प्रकार कशा करतात. म्हणलं त्याच्या योग्यताप्रमाणे. म्हणलं चांदीचा सूळ कशा करता केला. म्हणलं तुम्ही जावे साधे आहात का मोठे आहात. मग लाकडाचा तरी सूळ काय घेतो, दिवस घेतो, आणि चांदीचा तरी काय करतो, गुदगुल्या करतो. चावलं तरी ते सर्पाचा काय तात्पर्य तेव्हा हे कशा करता सांगितलं. योनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. गुणविवंचना, जसं ज्या ज्या गुणामध्ये ज्या ज्या प्रकारे कर्म करत असे त्या त्या कर्माप्रमाणे पाप पुण्यामुळे जीवाला त्याची प्राप्ती होत असते. प्रस्तुत आता तुझं ज्ञानारूप धावू. आता तो हे सगळं क्षेत्र चांगल्या प्रकारे सांगितल्यानंतर सर्वामध्ये महत्त्वाचं आणि कुठलं असेल तर ज्ञान. या सर्वाचं काय असावं लागत असतं, ज्ञान. हे तर सविस्तर सांगितले सविकार म्हणून आता उदार ज्ञान आहे की. सविस्तर क्षेत्र तुला आणखी 36 तत्वबोध आम्ही तुला चांगल्या प्रकारे समजावून सांगितलं. आता उदार ज्ञान, उदारचे विशेषण लावलेले ज्ञानाला उदार ज्ञान आहे की. अगोदर त्या ज्ञानाकरता कोण कोण प्रयत्न करतात, कसे कसे प्रयत्न करतात, त्याचा अगदी विस्तारपूर्वक ज्ञानेश्वर महाराज वर्णन करून सांगतात. जया ज्ञानाला की गगन गिळतात योगी स्वर्गीची आडविंगी उमरडोनी. जे ज्ञान आपल्याला प्राप्त व्हावं एवढ्याकरता गगन गिळतात ते योगी. नाही का, श्रीखंडाचा घास गिळतात का, मग काय गिळतात. त्याचा प्रयत्नाची पराकाष्ठा सांगायची. काय सांगायचे, जे ज्ञान प्राप्त करून घेण्याकरता किती प्रयत्न करतात त्याच्याकरता स्वर्गाची आडवण घेऊन मध्यंतरी ज्ञानाने प्राप्त होणारे जे असतात, यज्ञाधिक कर्म केलं तर स्वर्ग प्राप्त होतो. ब्राह्मणाची जन्म घेतली तर ब्रह्मलोक प्राप्त होत असतो. उत्तमोत्तम लोक प्राप्त होत असतात. तरी तो त्याची इच्छा करीत नाही. तुम्हाला गेलं ना, म्हटलं हे सगळे ज्ञानाला प्रतिबंध करणारे आहे. तुम्ही स्वर्गात गेले, विषय भोग आहे, तिथं काही ब्रह्मसुख आहे का. मग तो काय करतो, त्याचा त्याग करतो. मोठ्यापर्यंत जरी पण गेलो तरीसुद्धा ब्रह्मसुखाच्या आड येणारे सगळे याचे स्वर्गीची आडवंगी उमरडोनी. स्वर्गाला सुद्धा तुमच्या 15 अध्यायामध्ये तत्परं तत्परिमार्गितव्यं. काय मग स्वर्गान वगैरे काय करतो, त्याच्यावरचे वया सुंदर आहे. काय
पैदा याची महिषा माझं सुंदर आता नदर ती रिद्धीची भीड इथे ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेलं आहे. नदरी ती वृद्धीची भीड न करीती सिद्धीची चाळा योगाय सिद्ध वाढ हेळ सिद्धी. नदरी ती रिद्धी सिद्धी वगैरे जे असतात ना त्याच्यामुळे आपल्याला हे प्राप्त होतं. ते तुमचे चांगदेव महाराज होते ना, त्यांना रिद्धी सिद्धी काय होत्या त्या सुद्धा सांगतातच. आम्ही एका ठिकाणी गेलो होतो, ते विठ्ठल महाराज अंधारसूल करत होते. ते म्हणले एक बाई योगिनी आहे, आपण तिच्या दर्शनाकरता जावं. आम्ही गेलो बघा. मग सगळं दर्शन वगैरे घेतल्यानंतर तिने सांगितलं, विठ्ठल बाबाला सांगितलं, म्हणजे तुमच्या मनामध्ये मुलीच्या लग्नाची काळजी लागलेली आहे. विचारलं नाही तरी सांगायला लागले ते. आणि ते म्हणले या भागात पण तुम्हाला जावई बुवा भेटणार नाहीत, पश्चिम तर इकडून काय मिळेल. मग आम्हाला सांगितलं, म्हणलं तुम्हाला घड्याळीची इच्छा आहे. म्हटले बाईला काय माहीत. आणि काही गोष्ट होते, पाठ घेण्याकरता काय पाहिजे घड्याळ. म्हटलं म्हणून मनातलं जाणू शकतो तसंच रिद्धी सिद्धी आहे का अजूनही आहे. नाही म्हणतं आपण त्याच्याकरता काय करीत नाही. सिद्धी लावी पिसेन कोण तया पुसेन. मनामध्ये काय चाललेलं आहे सगळं जाणण्याचे. तुकोबराचं सुद्धा आहे ना ह्याच्यामध्ये. काही तुकोबराच्या दर्शनाकरता मोरया गोसावी गेले होते बघा. मग तुकोबरा काही ते चिंतनात बसले होते ह्याच्यामध्ये. नाही माझं तुकोबरा दर्शनाकरता गेले होते. मग ते मोरया गोसायला सांगितलं, म्हणलं हो तुकोबरा केव्हा आले तुम्ही. मग तुकोबराने सांगितलं, म्हणलं हे पहा तुम्ही शेतामध्ये पाणी भरण्याकरता गेले होते तेव्हा आलो. म्हणलं मी शेतात पाणी भरण्याकरता गेलो हे त्यांना केव्हा कळलं. तेव्हा आतलाही सुद्धा बहुत रिद्धी सिद्धीने कळत असतो. तुमच्या मनात काय चालले आहे हे सुद्धा कशा होत आहे. पण आपल्या संप्रदायामध्ये आपण त्याला फारसा काय देत नाही. मग सिद्धीच आहे ना, मिरवीला बळीवार सिद्धायचं. तुमचे जे चांगले महाराज होते साधे होते का, सिद्धीच्या योगाने वाघ आणि वैर करणारे प्राणीसुद्धा वश करून घेतले होते. ते विसरून जात असते. ते गगन गिळताची न दरिद्री आडवंगी उमरडोली. स्वर्गाची आडवंगी उमरडोली. स्वर्ग हा सुद्धा आपल्या प्राप्तीच्या बाबतीमध्ये प्रतिबंध आहे. मग स्वर्गसुद्धा ते तो नुक्ता स्वर्गलोकम विचारम शिने पुण्य एवं त्रयीदर्भ. आपण स्वर्गात जरी गेलो तरी मोक्ष आहे का. मग उत्तमोत्तम काय आहे भोग आहे. स्वर्गातले भोग काय पाहिजे आहे. तुमचे इथले भोग काय याला काय. स्वर्गातल्या भोगा करत असतं म्हणून यज्ञाचे कर्म करत असतात. इथले भोग काय दिसते का चांगले भोग इथे. तिथे अमृत आहे बघा. घर बांधलं तरी संडास बांधण्याची काय नाही, कारण अमृताचा मळच तयार होत नाही. अमृत आहे ते. आणि आपल्या इथं घर बांधण्याच्या अगोदर सांगावं लागते संडास बांधावं. स्वर्गातलं नव्यातल्यामध्ये अमरत्व हे. बदरी ती रिद्धीची भीड नदी सिद्धीच्या अष्टमा सिद्धी हरिमा गरिमा शोकांतिका अशा सिद्धी असतात. त्या सिद्धी प्राप्त होत असतात. योगाय सिद्ध वाढ भेड सिद्धी. समाधी अवस्था असते ती सुद्धा प्रतिबंध करते म्हणून बाजूला करत असतात. तुमच्या योगाचं वर्णन तुकोबाने केलेलं आहे बघा. पळाले योग आता आठवत नाही. काय नाही योगी मुक्त झाले नाही. भेणे
असं आहे. मला आपल्याला हे याच्या जन्ममृत्यूच्या भीतीमुळे योगी लोक आपल्या याच्यामध्ये गेला नव्हतं. याच्यामध्ये गेलं की क्षेत्राच्या वर्णनामध्ये गेलं बघा. हे आपल्याला त्रास देतील म्हणून योगी लोक त्याचा काय करतात, प्रयत्न करतात. आपण 5 हे सांगितले ना, जीववादी पुढे, प्रकृतीवादी पुढे, संकल्पवादी पुढे, स्वभाववाद्यांपुढे, काळाची ओळी पडेल म्हणून योगी लोकांनी काय केलं, मसनात वस्ती केली. त्याच्यामध्ये होतं बघा, तपोदुर्गे ओलांडली, क्रतुकृती ओवांडली, उलटवणी सांडली, कर्म बोलली, तपोदुर्गे ओलांडली. आता एक तपाचे प्रकार 17 अध्यायामध्ये आहे ना, मानसिक तप, वायुक तप, कायिक तप, असं तप असतात. मनुष्य देहामध्ये काही सिद्धी वगैरे प्राप्त करून घ्यायच्या असल्या मग तपाचा आग्रह करत असतात. तपोदुर्गे क्रतुसाठी ही तपच आहे बघा. तपाने सुद्धा शक्य गोष्टीसुद्धा शक्य होत असतात, पण त्याचा अभिमान वाईट असतो. तप करू नये असं नाही, पण तपाचा काय नसावा. कोणीतरी असतात तपी मनुष्य आणि चांगला तपी मनुष्य, काही मधुकरी वगैरे अशी आणली बघा. आणि एका झाडाखाली बसला, मधुकरी खायच्या अगोदर मधुकरी अशी ठेवली. त्या झाडावर चिमणी होती. त्या चिमणीने देहधर्म केला, तो असं बाजूला पडला. मला देहधर्म कोणाचा आहे म्हणून असं रागाने पाहिलं कोणी, तपी माणसाने रागाने पाहता परत चिमणी मरून पडली. त्याला वाटलं आपल्या तपाचा काय मिळाला, तर सामर्थ्य आहे आपल्या तपामध्ये. भिक्षा मागण्याकरता एका ठिकाणी गेला. मग तुझे गेल्यानंतर हे मला भिक्षा वाढा. ते बाई तू काहीतरी कामात गुंतले असल्यामुळे भिक्षा वाढण्याकरता तिला वेळ व्हायला लागला. मग जसा जसा वेळ लागत असे तसा तसा तपी माणसाला राग यायला लागला. इतका वेळ होऊन गेला तरी म्हटलं एक तपी आपल्याला काय वाढत नाही. मग जर वाईट शब्द उच्चारला, कोणता, त्या बाईला कोणता शब्द उच्चारला, सांगितला असता वाईट शब्द पण न सांगणं बरं. तो शब्द कोणता आहे. मग आई बहिणाने द्वाराने शब्द उच्चारला, माते मला भिक्षा दे असं नाही म्हटलं. जर राग आला होता म्हणून म्हणाला का रडणी भिक्षा लावा. कोणता शब्द उच्चारला, रडणी काय. मग ती बाई आतमध्ये होती. कोण ते म्हटले, महाराज रागू नका, मी काही चिमणी नव्हे मरून पडा. म्हणून त्याला वाटलं हिला कळालं कसं. सांगितलं म्हटलं हिला काय. मग नम्र झाला, पाय धरले कोणाचे. म्हटलं तुम्हाला हे कसं कळालं. म्हटलं हे पतिव्रता हे महान तप आहे. कोणता तप, पतीची या मतानुसरून असे काल गोष्ट सांगितली होती ना, नाही विचारसागराचं काहीतरी. ते लिंग बसे ना, उद्या ठाकरेंनी बोलली असले म्हणले, एखाद्या वेळेला रागवली असे, एवढ्या करता वाकडा बसतो. सरळ बोलला. तपाचं काय आहे. मग तपामध्ये गुरुची सेवा करणं हे सुद्धा काय तप आहे. मग त्या तपाचे प्रकार तो बाजूला ठेवत असतो. आणि क्रतुकोटी ओलांडलीत, उलटवणी सांडलीत, कर्म बोलली. नाना प्रकारचे कर्म असतात. वेदामध्ये कर्मपर 840 शाखा आहे. जीव म्हटल्यानंतर त्याच्या ठिकाणी यज्ञ फक्त मनुष्य देहातल्या क्रियेलाच बापाने पुण्याचं फळ आहे. मनुष्य देह अखेरीस करून कोणत्याही देहामधल्या
क्रिया होते पण त्याच्यापासून काही नाही. पण स्वर्गामध्ये गेलेल्या क्रिया होते पण काही नाही, पाप नाही, पुण्य नाही. मग स्वर्गाधिकाची प्राप्ती कशा करता करून जाईल? उत्तमोत्तम भोग आहे. कोणतेही नाही काय काय आता आपल्या व्यवहार श्रीमंताचे पोरं त्यांची पार्टी बिर्टी असते त्याच्यामध्ये, मग सामान्य हॉटेलमध्ये लॉजमध्ये जातात का? सर्वामध्ये महागडं लाटणं असेल त्याच्या झालं. सहज दृष्टांताला म्हणसाल ते विमानामध्ये सीताराम भावाने कॉफी घ्या, काय कॉफीच नाही का, कॉफी घ्या म्हटलं. बरं बा आणा कॉफी. ही कॉफी किती? 250 रुपये बघा. किती? आणि आपल्याकडे 10 रुपयाला मिळते. तरी ती माणसं घेतात. त्याच्यामध्ये आपलं काय दाखवायचं असते? होय बा, कारण ते विमानातली कॉफी होती कुठली. तरी लोक, साधारण लोक काय करतात? विचार करत असतात का पैसा कशा करता? एक अंडर सांगितलं कर्मवल्ली, बरोबर. वेदामध्ये कर्माचं बरंचसं वर्णन केलं आहे. बऱ्याचशा शाखा आहे. कोणत्या ह्याच्यापासून कोणतं पाप होते, कोणत्या ह्याच्यापासून कोणतं पुण्य होत असते, करणीय काय, अकरणीय काय वगैरे कर्माचा काय केलेला आहे विचार केला आहे. आली का काय? बरं. नाना भजन मार्गी धावत उघडी अंगी अनेक रिगताटी सुरंगी. नाना भजन मार्गी. मग वारकरी कशाची इच्छा करीत नाही तरी वारी केल्याशिवाय मला गारठा आहे की संडे पडलेली पण दिंडी कशी नाही किंवा मग ते काही नाही. गारठा पडो का काही पडो, काकडा का झाला पाहिजे, झालाच पाहिजे. गारठ्याला विचारत असतं. चांगली गोष्ट आहे. थंडी असते तरी काय होतं, काकडा होतो की. मग काकड्याला महत्त्व आहे का थंडीला महत्त्व आहे? मग तो आणखी विषय याचा विचार कधी करून आपण पंचदशी होते. थोडं ते पुरस्कार देणार तिथं जायचं आहे आम्हाला.